ठरलं तर मगचा आजचा एपिसोड तसा मोठा आहे प्रेक्षकांनो, कारण महा एपिसोड आहे ना. आणि आजच्या भागामध्ये खूप काही वेगवेगळं बघायला पण भेटणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम शेवटाला आलेला असतो आणि सगळ्यांनी गिफ्ट दिलेले असतात तिला. ती तर खूप खुश असते आणि अर्जुनसुद्धा. अस्मिता तिचे फोटो काढत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताई किती फोटो काढतेस, माझी बायको दमेल ना. तर पूर्ण आजी म्हणतात, अरे अर्जुन, सायलीची इतकी काळजी घेतो तेव्हा त्या बाळाचं काय होईल. अगदी टोकाचा बाप होशील हां. तुझं बाळ जेव्हा खेळणीच्या गाडीबरोबर खेळेल तेव्हा तू सांगशील, नको नको गाडीबरोबर खेळू नको, ॲक्सिडेंट होईल. तर सगळेच हसायला लागतात. चैतन्य पण म्हणतो, अगदी बरोबर हां पूर्णाची. सायली अर्जुनला जवळ बोलवते, अहो किती काळजी घेणार माझी. ही सगळी माणसं माझी सासरचीच नाही तर माहेरची सुद्धा आहेत. मला थोडी त्रास होऊ देणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो ते माहिती मला. त्यानंतर चैतन्य सगळ्यांची सेल्फी काढतो. राकेश मनातच विचार करत असतो, तुम्ही सगळे खूप आनंदात आहात ना माझ्या पप्पांना जेलमध्ये टाकून, पण हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. त्यानंतर जेवणं होतात. जेवणं झाल्यानंतर सायली आणि अर्जुन मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणार असतात आणि घरात खोटं बोलून जातात. मम्मा आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. कल्पना काकूही विचारतात, आता कुठे चाललात. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं मम्मा रेग्युलर चेकअपसाठी. तेव्हा कल्पना काकू सांगतात, हो हो जा पण लवकर या हां. त्यानंतर सुमन काकू पण घराकडे निघतात. राकेश आजच आला आहे ना आणि मी त्याला लगेचच इकडे घेऊन आली, तेव्हा मला घरी निघायला हवं. दोघं पण घरी जातात. तर अर्जुन सायली डॉक्टरांकडे आलेले असतात आणि त्या म्हणतात, अच्छा बालपणातली कुठली गोष्ट तुम्हाला आठवत नाही, पण यावर एक उपाय आहे. सायली पण विचारते, नक्की कोणता उपाय आहे डॉक्टर. मला पुरावे बघून भूतकाळावर विश्वास ठेवायचा नाही आहे डॉक्टर. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, सांगा ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर सांगतात, तुम्ही लहान असताना ज्या गोष्टी करत होतात त्या परत रिक्रिएट करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला यातनं काहीतरी फायदा होईल आणि तुम्हाला त्या गोष्टी आठवतील. सायली पण सांगते, हो अशा बऱ्याच गोष्टी अनावधानाने माझ्याकडनं परत परत होत असतात, पण त्यामुळे मला बालपणातल्या सगळ्या गोष्टी आठवायला हव्यात ना. पण ठीक आहे डॉक्टर, आम्ही प्रयत्न करू. नंतर दोघेही बाहेर येतात. तर सायलीला खूप भूक लागलेली असते आणि ती म्हणते, अहो मला खूप भूक लागली, आत्ताच्या आत्ता मला काहीतरी खायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको पण अजून अलार्म नाही वाजला ना, कसं जेवणार तू. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे आता भूक लागण्यासाठी पण अलार्म वाजला पाहिजे का. भूक लागल्यानंतर काही खाऊ शकतो ना आपण. तर अर्जुनने एका बास्केटमध्ये बऱ्याच प्रकारची फळं आणलेली असतात, ड्रायफ्रूट असतात आणि काही ज्यूस वगैरे, पण त्यातलं सायलीला काहीच खायचं नसतं. अहो मला हे काही नको आहे, इथे जवळच ना छान थाळी मिळते बघा, आपण ते खाऊया ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही, प्रेग्नेन्सीमध्ये तेही बाहेरचं. असं काही नियम आहे का प्रेक्षकांनो, प्रेग्नेन्सीमध्ये बाहेरचं नाही खायचं. अशा दिवसात तर उलट बाहेरचं खाण्याची इच्छा होते आणि खाल्लं पण पाहिजे, कारण घरी बनवण्याचा कंटाळा येतो ना. असो आपण पुढे बघूया. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं बायको इथे बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण घरी पोचलो असतो, म्हणजे तुला पटकन जेवता येईल ना. तर अर्जुन काही सायलीला बाहेर जेवू घालत नाही. गाडीत बसतात दोघं पण. घरी निघतात त्याच वेळेला सायली म्हणते, अहो मला आत्ताच्या आत्ता काहीतरी खायचं आहे. तर अर्जुन सांगतो, हो हो ठीक आहे आपण पटकन जाऊया. गाडीचा स्पीड जरा जास्त असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे ना, स्पीड कमी करा बरं, मला भीती वाटते. तेव्हा अर्जुन सांगतो, बायको म्हणजे तुला गाडीच्या स्पीडची भीती वाटते हे सुद्धा तुझ्या भूतकाळाशी निगडीत असेल का. कारण जेव्हा रविराज काकांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तू पण गाडीत होतीस, कदाचित त्यामुळेच तुला भीती वाटत असेल. सायली म्हणते, हो असू शकतं असं, पण आत्ता मला काही सुचत नाही, मला आधी भूक लागली, तुम्ही पटकन चला बरं. नंतर दोघेही घरी आलेले असतात. घरी पोचल्यानंतर अर्जुन स्वतः त्याच्या हाताने वाढून आणतो सायलीसाठी. पाणी देतो आणि तिला सांगतो, बायको हळू खा हां, नाही तर ठसका लागेल. बापरे किती ती काळजी बायकोची. चांगले काळजी घेतली पाहिजे, पण अर्जुन जरा जास्तच करतो असं नाही वाटत प्रेक्षकांना तुम्हाला. असो तर सायली म्हणते, आहो तुम्ही पण बसा ना जेवायला. त्यानंतर अर्जुन पण जेवायला बसतो. तर दुसरीकडून अस्मिता अर्जुन सायलीला बघत असते. साहजिकच आहे ना प्रेक्षकांनो, कारण चांगला जोडीदार असल्यानंतर कोणाला पण छान वाटेल आणि तिच्या नशिबात तर चांगला जोडीदार नाही आहे. तेच कल्पना काकू पण येतात आणि त्या म्हणतात, अस्मिता बाळा जाऊ दे, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हां. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही का मम्मा, मी त्रास कुठे करून घेते, मला तर छान वाटते सायलीला असं खुश बघून. डोळे पुसते, हे तर आनंद अश्रू आहेत. त्यानंतर दोघी तिथून निघून जातात. तर सायली पटपट जेवण करून घेते
झालं बाबा माझं जेवण. तिचं जेवण झालं ना, मग अर्जुनचं झालं किंवा न झालं तिला काही घेणं देणं नसतं. अर्जुन म्हणतो, बायको अगं तू काहीच जेवली नाही, इतकेच झालं पण तुझं जेवण. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही भाजी एक्स्ट्रा वाढली होती आणि चटणी मला नको होती म्हणून मी चटणी बाजूला काढून ठेवली, पण माझं जेवण झालं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं सायली तू लहान असताना पण अशीच करायची, ही भाजी नको ती चटणी नको, फक्त वरण भात खायची. सायली विचारते, हो का, पण हे सगळं मला आठवायला हवं ना, तुम्ही सांगितलं म्हणून कळते मला. जनरली प्रेक्षकांनो, सगळी लहान मुलं अशीच असतात ना, काही मुलांना फक्त वरण भात आवडतो आणि काही मुलांना फक्त भाजी पोळी. माझी 2 मुलं आहेत, ते पण अशीच नखरे करतात. अर्जुन सांगतो, पण बायको डॉक्टरांनी काय सांगितलंय तुला, सगळ्या गोष्टी रिक्रिएट करायच्या. तेव्हा सायली सांगते, मधुभाऊंशिवाय अजून कोणाला माहिती असेल का माझ्याबद्दल. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रियाला माहिती आहे ना, तिने DNA सॅम्पल दिला होता तुझा. मला नाही वाटत याचा काय फायदा होईल आपल्याला. तेव्हा सायली म्हणते, का नाही होणार फायदा, मी आत्ताच्या आत्ता प्रियाला जाऊन भेटणार. अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आत्ता प्रियाला जाऊन, हे कसं शक्य आहे, वेळ किती झाला आहे आणि आपण आत्ताच बाहेरून आलो आहे ना, तुझी दगदग होईल बायको, आता नाही आपण उद्या सकाळी जाऊया. पण सायली कुठे ऐकते, नाही नाही मला आत्ताच जायचं आहे आणि प्रियाला जाब विचारायचं आहे, तिच्याबरोबर बोलल्यानंतर मला काहीतरी आठवेल ना. तेव्हा अर्जुन मनातच विचार करतो, सायली जर प्रियाला भेटली तर ती प्रेग्नेंट असल्याचं सायलीला कळेल आणि अश्विनने तर शपथ घातली आहे, तेव्हा ही गोष्ट तिला कळायला नको. अर्जुन खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती सायली कुठे ऐकते, अगदी लहान मुलांसारखा हट्ट करते, नाही नाही मला आत्ताच जायचं आहे आणि प्रियाशी बोलायचं आहे, तुम्ही पटकन जेवताय का, नाहीतर मग मी एकटी जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको मला जेवून तर दे. तर तो मुद्दाम वेळ काढण्याचा प्रयत्न करतो, हळूहळू जेवत असतो, जेणेकरून उशीर होईल आणि उशीर झाल्यानंतर सायली जाणं कॅन्सल करेल, पण असं काही होत नाही. सायली परत म्हणते, अहो पटपट जेवा ना. अर्जुन म्हणतो, अगं पटपट जेवलो तर मला ठसका लागेल ना, कसं काय जेवणार पटपट. त्यानंतर अर्जुनचं कुठे जेवण होतं, हळूहळू बेसिंगजवळ जातो, लवकर हातसुद्धा धुवत नाही. सायली म्हणते, अहो पटकन आवरा ना, किती वेळ लागतो हात धुवायला. तो पटकन येत नाही म्हणून सायली तिथून निघते, तुम्हाला नाही यायचं ना, मी एकटीच जाते. तर बाहेर राकेश असतो आणि त्याने CC कॅमेऱ्याची वायर काढून टाकलेली असते, कारण त्याचा प्लॅन सायलीला संपवायचा असतो ना. त्याने तोंडाला मास्क वगैरे लावलेलं असतं आणि हातामध्ये चाकू. तर दुसरीकडे प्रियाचा सीन दाखवला आहे, जेलमध्ये डॉक्टर आलेले असतात आणि प्रियाचं चेकअप झालेलं असतं. त्या सांगतात रिपोर्ट उद्या मिळतील आणि तिथे प्रियाच्या वकील पण आलेले असतात. डॉक्टर निघणार त्याच वेळेला प्रिया थांबवते, हो मॅडम थांबा ना, मला बोलायचं आहे. तिचे ज्या वकील असतात त्यांना पण थांबवून घेते, मला ना माझ्या घरी सोनोग्राफीची रिपोर्ट दाखवायची आणि माझी भेट होईल का 5 मिनटासाठी तरी, माझ्या घरच्यांना भेटून मला ही बातमी सांगायची हो. मी खूप वेळा प्रयत्न केला पण ती बातमी त्यांच्यापर्यंत पोचलीच नाही आहे, अशी काही परमिशन मिळेल का. तेव्हा त्या वकील म्हणतात, नाही मला नाही वाटत जज साहेब अशी परमिशन देतील. तर प्रिया त्यांचे पाय धरूनच विनंती करत असते, अहो मॅडम असं बोलू नका, मला माझ्या बाळाला या जेलमध्ये जन्म द्यायचा नाही आहे, काहीतरी करा मॅडम तुम्ही, माझी भेट माझ्या परिवाराच्या माणसांशी करून द्या, फक्त 5 मिनटासाठी माझी त्यांची भेट झाली पाहिजे. त्यानंतर त्या वकीलही तयार होतात, बरं ठीक आहे मी प्रयत्न करून बघते. तर सायली बाहेर निघणार त्याच वेळेला तिथे कल्पना काकू येत, अर्जुन सायली या वेळेला कुठे निघालात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघ ना मामा मी केव्हाचं सांगतोय, आता उशीर झाला आहे, बाहेर नको जायला आणि आत्ताच आम्ही बाहेरून आलोत ना, पण ती की ऐकतच नाही. तेव्हा सायली सांगते, अहो आई माझी आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, तर मी बाहेर गेलं तर चालेल ना. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, आईस्क्रीम खायची का, मग काय इथे जवळच जाणार आहात ना, जाऊन या पटकन. अर्जुन सांगतो, अगं मम्मा बाहेरची आईस्क्रीम कशी असते माहिती आहे तुला, तू तुझ्या हाताने बनव ना, मग सायली खाईल. तेव्हा कल्पना काकू सांगतात, बरं ठीक आहे तू सांगतो तर मी बनवेल उद्या, पण आत्ता खायची इच्छा झाली ना सायलीची, घेऊन जा बरं पटकन तिला आणि लवकर घरी या. कल्पना काकून तिथून निघून जातात. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो, बायको तू मम्माबरोबर खोटं बोलली. सायली सांगते, अहो मी खोटं कुठे बोलली, पण मला आज जाणून घ्यायचं आहे ना, नक्कीच प्रियाबरोबर बोलल्यानंतर काहीतरी आठवेल मला. तर ती हट्टानेच बाहेर येते. बापरे किती हट्टी दाखवली सायली, इतके दिवस सायली नावाप्रमाणे शांत राहायची आणि आता जसं तिला कळालं ती तन्वी आहे तर खूपच हट्टी झाली. हो ना प्रेक्षकांना, तुम्हाला पण असंच वाटतंय ना.
सायली तशीच बाहेर निघते. अर्जुनही तिच्या मागे बाहेर धावत येतो. "अगं बायको थांब, ऐक ना." सायली म्हणते, "तुम्ही येताय की नाही, का मी गाडी घेऊन जाऊ?" त्याच वेळेला राकेश गाडी मागे लपतो. तेव्हा सायली म्हणते, "इथून कोणी जाताना दिसलं का तुम्हाला?" अर्जुन पण म्हणतो, "हो, मला पण कोणीतरी इथून जाताना दिसलं, म्हणून म्हणतो बायको. असं एवढ्या उशीर आपण बाहेर नको पडायला, कसं आहे रिस्क आहे ना." तेव्हा अर्जुन सायली दोघंही गाडीत बसतात. अर्जुनची काही गाडी लवकर स्टार्टच होत नाही. सायली सांगते, "काय हो, किती उशीर करताय तुम्ही, येताय की नाही, का मी रिक्षाने जाऊ?" तर दुसरीकडे प्रिया त्या कॉन्स्टेबलला आवाज देऊन म्हणते, "अगं ताई, थोडं काम होतं गं, तुझा फोन देतेस का मला?" ते कॉन्स्टेबल म्हणते, "मी काय इथे तुझ्या कामासाठीच आहे का गं? तू प्रेग्नेंट आहे म्हणून तुझी दया येते, नाहीतर मी तुझं एक काम केलं नसतं." "हो, मोबाईल देते, पण पटकन बोल आणि लगेच दे, नाहीतर तुझ्यामुळे माझी नोकरी जायची." सचिनला फोन करते. तेव्हा सचिन म्हणतो, "तुला किती वेळा सांगितलं मला फोन करत जाऊ नको, तुझं काम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय, पण ती अस्मिताने माझा नंबर ब्लॉक केला आहे. आता ती जशी मला भेटेल तेव्हा मी तिला सांगेल." तेव्हा प्रिया सांगते, "अरे तुझं ते काम तू जेव्हा करशील तेव्हा कर, पण मला फक्त तुझी एक मदत हवी आहे." तेव्हा सचिन विचारतो, "माझी मदत कसली?" तर प्रिया तिचा सगळा प्लॅन सांगते. तो काय आपल्याला ऐकवला नाही आहे. "फक्त ते जज कोण आहेत ना, त्यांची माहिती तू काढ आणि त्यांना मॅनेज कसं करायचं ते तू बघ, म्हणजे त्यांनी आपल्याकडनंच बोललं पाहिजे." सचिन म्हणतो, "तुला काय हे एवढं सोपं वाटतं का गं?" प्रिया सांगते, "अरे तुझ्यासाठी हे एवढं अवघड नाही आहे, तू करू शकतो." तर सचिन म्हणतो, "म्हणजे तू डायरेक्ट आता सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री घे." "बरंच आहे म्हणा, त्या अस्मिताचं मला तोंड तरी बघावं लागणार नाही." "बरं, मी करतो प्रयत्न." तर दुसरीकडे सायली विचारत असते, "अहो करा ना पटकन गाडी स्टार्ट." अर्जुन म्हणतो, "अरे देवा, मला अचानक आठवलं, माझ्या क्लायंटबरोबर माझी मीटिंग होती गं." तर फोनवर बोलण्याचं नाटक करतो, "हां, आपण भेटूया." फोन बंदच असतो हां प्रेक्षकांनो, मुद्दाम नाटक करत असतो. त्याच वेळेला चैतन्याचा फोन येतो. सायली म्हणते, "अच्छा, तुम्ही तर बिझी होतात ना फोनवर, मग कॉल कसा आला?" सायली तिच्याकडे फोन घेते आणि फोन स्पीकरवर ठेवते. "काय हो चैतन्य भाऊजी, आता या वेळेला तुमची मीटिंग होती का?" तेव्हा चैतन्य सांगतो, नाही, या वेळेला कुठली मीटिंग? मीटिंग आहे आमची, पण उद्या सकाळची ती, आत्ता नाही." चैतन्याला माहिती असतो आता अर्जुनचं काही खेर नाही. तो मुद्दाम अजून काडी लावायचं काम करतो. फोन ठेवल्यानंतर स्वतःशीच म्हणत असतो, आता काय अर्जुनचं खरं नाही. सायली सांगते, "काय हो, काय चाललं होतं, काय तेव्हा अर्जुन समजून सांगत असतो तिला. तर हा राकेश उल्लूचा उल्लूच दाखवला हां प्रेक्षकांनो, म्हणजे थोडा स्मार्ट आहे, पण पहिला राकेश जसा होता ना तसंच आहे थोडाफार. याच्या आधी लपत होता गाडीच्या मागे, आता डायरेक्ट समोरूनच गाडी घेऊन येतो." गाडीत बसून अर्जुन सायलीकडे लक्ष ठेवून असतो आणि त्याचं काउंटडाऊन सुरू होतं, टिक टिक 1. आणि त्याच वेळेला आपल्याला सायली अर्जुनमधलं बोलणं दाखवलं आहे. अर्जुन सायलीला सांगत असतो, "अगं बायको, प्रियाकडे गेल्यानंतर पण काही उपयोग होणार आहे का? आणि तू आता प्रेग्नेंट आहे, अशा दिवसामध्ये त्या बाईचं तोंडसुद्धा बघायला नको तू. आणि मधुभाऊंनी संकेत दिलाच आहे ना, मग तिची काय गरज आहे? तुला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? जुन्या आठवणी रिक्रिएट करण्यासाठी. मग फक्त तेवढं कर. आणि प्रियाकडे जर तू जाऊन सांगितलं तू तन्वी आहे असं तुला माहिती झालं आहे, तेव्हा ती तुला परत उलटंपालटं काहीतरी सांगेल, तुला त्रास होईल असं काहीतरी बोलेल. त्यापेक्षा तिच्याकडे न गेलेलं बरं ना. ती तुला खरं तर काही सांगणार नाही." तेव्हा सायलीला पण ते पटतं. "तुला पटतंय ना माझं म्हणणं?" त्यानंतर अर्जुन सायली दोघंही गाडीच्या खाली उतरतात आणि इकडे राकेशचं काउंटडाऊन चालूच असतं. टिक टिक 1, टिक टिक 2 असं 10पर्यंत आकडे मोजत असतो आणि जोरातच त्याची गाडी अर्जुनच्या गाडीजवळ आणतो. तोपर्यंत अर्जुन सायली घराजवळ पोचलेले असतात आणि राकेशने ठरवलेलं असतं, आज अर्जुन किंवा सायली दोघांपैकी कोणाला तरी आज टपकायचं. त्यानंतर तो घरात पण एंट्री घेतो. अर्जुन सायली रूममध्ये आल्यानंतर सायलीला तो आराम करायला लावतो. त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो अर्जुनला. हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड सगळं खरं सांगायला तयार आहे आणि मी आत्ता तुमच्या घराजवळच आहे, आत्ताच घेऊन येऊ का तिकडे? तेव्हा अर्जुन पण म्हणतो, हो ठीक आहे चालेल. सायली पण विचारते, अहो काय झालं आहे नेमकं? तेव्हा अर्जुन सांगतो, सिक्युरिटी गार्ड खरं बोलायला तयार आहे, सायली येणार पण अर्जुन काही येऊ देत नाही, तिला आराम करायला लावतो. सायली पण थांबते. नशीब बाबा ऐकलं तिने. अर्जुन एकटाच खाली येतो. त्यावेळेला
राकेश तिथे जिन्याखाली लपलेला असतो. अर्जुन फोनवर बोलत चाललेला असतो. त्याचं काही लक्ष नसतं राकेशकडे. जेव्हा अर्जुन सिक्युरिटी गार्डबरोबर बोलत असतो त्याच वेळेला राकेश त्यांचं बोलणं ऐकतो. अर्जुन विचारत असतो, काय रे बाबा, काय झालं होतं त्या दिवशी? तर राकेशच्या मनात येतं, आता हा सिक्युरिटी गार्ड सगळं सांगतो की काय माझ्याबद्दल? तिथेच दरवाजाच्या आड उभं राहून ऐकत असतो. अर्जुन विचारतो, का डिलीट केलं ते CCTV फुटेज? सिक्युरिटी गार्ड सांगतो, एक माणूस आला होता, त्याने मला पैसे दिले आणि ते फुटेज डिलीट करायला लावलं. इन्स्पेक्टर सावंत सांगतात, मग तेव्हाच का नाही सांगितलं आम्हाला? तेव्हा तो गार्ड सांगतो, त्या माणसाने मला मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी काही बोलू शकलो नाही. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत स्केच आर्टिस्ट बोलून स्केच काढून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की नेमका तो माणूस कोण होता. राकेश पण मनात विचार करतो, उद्या 12 वाजेच्या आत या सिक्युरिटी गार्डचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. त्याआधी सायलीचा बंदोबस्त करतो. तो लगेचच सायलीच्या रूमकडे जातो आणि त्याच वेळेला लाईट पण गेलेली असते. सायली आधी कॅन्डल शोधत असते. तिला कॅन्डल सापडते आणि कॅन्डल पेटवते. त्याच वेळेला राकेश मध्ये आलेला असतो. तिला असं वाटतं की अर्जुनच आला आहे. सायली म्हणते, अहो एवढ्या लवकर आलात तुम्ही? बोलत का नाही तुम्ही? वळून बघते तर समोर काळे कपडे घातलेला, तोंडाला मास्क लावलेला माणूस समोर बघते आणि सायली घाबरते. तर हा भाग इथेच संपतो. पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर प्रिया घरी आलेली असते. कल्पना काकू प्रियाला बघून सायली जोरात आवाज देतात. तर अश्विन पण तिला घराबाहेर काढत असतो. तेव्हा प्रिया बोलतच राहते, मी माझ्यासाठी बोलायला नाही आली इथे, या घराच्या वारसाबद्दल मी बोलायला आली. माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ वाढतंय. तर हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा सायली तिच्याजवळ येते. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, घेऊन जा हिला इथून. तर सायली पण जाता जाता प्रियाला म्हणते, चल निघ इथून प्रिया. तुला काय वाटतं बाळाच्या निमित्ताने तू या घरामध्ये घुसशील, पण मी तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. सायलीने काही प्रियाला घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू दिला नाही हा प्रेक्षकांना. पण प्रियाने एवढा जो काही खटाटोप केला याचा काही उपयोग झाला की नाही आता आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.